नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते स्वस्त आणि आनंदी असाल. मी पण मजेत आहे. नागपूरला 2-3 दिवसाआधी पाऊस झाला आणि तो पण अगदी थोडाच. आणि तेव्हापासून पावसाने दडी मारलेली आहे. आणि ह्युमिड वातावरणामुळे गरमी भयंकर होत आहे. तुम्ही सांगा, तुमच्याकडे पाऊस कसा काय आहे? इकडे तर पावसाने दडी मारलेली आहे आणि मुंबई पुण्याकडे आपलं बस्तान मांडलेलं आहे. अंगणातलं काम आटपून स्वयंपाकाला सुरुवात केली. गंजात भात ठेवला आणि कुकरमध्ये वरण लावलं. आजकाल मी इंडक्शन कुकरचा जरा जास्तच उपयोग करत आहे. आणि आज भाजीमध्ये होती चवळीच्या शेंगा. आमच्याकडे इथे चवळीच्या शेंगाच म्हणतात. तुमच्या भागात या शेंगाला काही वेगळं नाव आहे का? मला कमेंट्स करून नक्की सांगा. या शेंगांना मी कापूनच घेत असते. तोडत वगैरे काही बसत नाही, कारण की तेवढा वेळ नसतो आणि तशाही या शेंगा कोवळ्या असतात, त्यामुळे कापल्या तरी चालून जातात. तशीही आज कामाची जरा मला घाईच आहे, कारण की आणखी एक मला काम करायचं आहे आणि दुपारी बाहेर सुद्धा जायचं आहे. शेंगा तोडून झाल्या होत्या आणि भाजीची तयारी मी आता करणारच होते, तेवढ्यात साक्षत पण उठला. मग त्याला पण मला नाश्ता करून द्यायचा होता. तर मग मी त्याच्यासाठी ऑमलेट सँडविच करून दिले. सकाळच्या वेळेला चहा, नाश्ता यात आपला अतिरिक्त वेळ हा जातच असतो. आणि नाश्त्याची काही पूर्वतयारी नसली की असं ऑमलेट ब्रेड किंवा ऑमलेट सँडविच बनवणं इझी आणि सोपं पडतं आणि घाईगडबडीत ते लवकर पण होऊन जातं. तसाही साक्षद हा जिमला वगैरे जात असतो, त्यामुळे त्याला प्रोटीनवाल्या वस्तूच ह्या ब्रेकफास्टमध्ये द्याव्या लागतात. चला, इथे माझा नाश्ता बनवून झाला. त्यानंतर मग मी भाजीच्या फोडणीची तयारीला सुरुवात केली. लास्टचे 1-2 ब्रेड उरलेल्या होत्या. तवा गरम होता, तर मग मी त्यावर ब्रेड ठेवून दिल्या. त्या थोड्या कडक होतात, म्हणजे त्या चहासोबत खायला छान वाटतात. भाजीसाठी फोडणीला कांदा घातला आणि मग लक्षात आलं की अद्रक लसूणची पेस्ट संपलेली आहे. तशी ही अद्रक लसूणची पेस्ट ही कालच संपलेली आहे. आज करेल म्हटलं, पण आजही काही मला वेळ नाही आहे. मग मी लगेच थोड्या पाकळ्या लसणाच्या सोलून घेतल्या आणि अद्रक लसूण खलबत्त्यात कुटून घेतलं. चला, इकडे माझ्या भाजीची फोडणी झाली. आता पावसाळ्यामध्ये आपल्या मिठाला पाणी सुटतं आणि ओलसरपणा येतो. आणि असे चिनी मातीचे भांडे जर आपण मीठ ठेवण्यासाठी वापरत असेल, तर ते एअरटाईट नसल्यामुळे आणखीनच मिठाला ओलावा सुटतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मिठाच्या भांड्यावर असा टिश्यू पेपर ठेवायचा आणि मग झाकण लावायचं. त्यामुळे मिठाला ओलावा येणार नाही. टिश्यू पेपर नसेल तर एखादी प्लास्टिकची पन्नी सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. त्यामुळे सुद्धा मिठाला पाणी सुटणार नाही. चला, भाजी इथे झालेली आहे. त्यानंतर मग मी कणिक मळून घेतलं. आज आमच्या भिशी ग्रुपमधील दोघ्या मैत्रिणींचा वाढदिवस होता. त्यांना बेकरीमधील क्रीमचा केक आवडत नाही, तर मी म्हटलं जर मला वेळ मिळाला तर मी घरीच केक बनवून घेईन. म्हणून आज माझ्या कामाची जरा काही गडबड चाललेली होती. इथे कणिक मळून घेतलं, मग थोडे भांडे राहिले होते, तर मग मी भांडे पण घासून घेतले. आज मंगळवार होता, त्यामुळे आज मला बाथरूमची डीप क्लिनिंग सुद्धा करायची होती. एक्स्ट्राचं काम असलं की वेळ जरा आणखी जास्तच जातो आणि दुपारी 4-4:30 पर्यंत मला जायचं होतं. आणि माझं असं आहे की घरातली सर्व कामं आटपूनच घराबाहेर निघालेलं मला केव्हाही बरं वाटतं. आल्यानंतर मग मला काही कामं जमत नाही. आधी वाटल्यास थोडा उशीर झाला तर चालेल, पण घरातील सर्व कामं आटपून घेतलं की मग आपण निवांत होऊन जातो. चला, इथे भांडे घासून झाले. स्वयंपाकामध्ये फक्त आता माझ्या पोळ्या करायच्या तेवढ्या शिल्लक होत्या. तर म्हटलं पोळ्या करायच्या आधी केक करून घ्यावा, म्हणजे त्याला थंड व्हायला पण थोडा वेळ लागतोच. केकसाठी इथे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे. 1 छोटी चम्मच बेकिंग पावडर, अर्धी छोटी चम्मच बेकिंग सोडा आणि थोडं मीठ घेतलेलं आहे. आता मैदा व्यवस्थित चाळणीतून आपल्याला चाळून घ्यायचा आहे. चला, मैदा चाळून घेतला. त्यानंतर चमच्याने थोडं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता मिक्सी जार घेतलेला आहे. मी आज बनाना केक करत आहे, त्यामुळे इथे मी 3 केळी घेतलेली आहे. केळीचे छोटे छोटे तुकडे करून मी घेतलेले आहेत. सोबत 1.5 कप मैदा घेतलेला आहे. त्यासाठी अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप व्हेजिटेबल ऑइल घेतलेला आहे. इथे तुम्ही कुठलं पण व्हेजिटेबल ऑइल घेऊ शकता किंवा तूप घेऊ शकता, पण शेंगदाणा तेल इथे आपल्याला घ्यायचं नाही आहे. आता याची एक स्मूथची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. केलेली पेस्ट आता आपण मैद्यामध्ये मिक्स करून घेऊ. सोबतच इथे 1 चमच आपल्याला व्हॅनिला एसेन्स टाकायचा आहे. थोडे मी अक्रोड टाकलेले आहे आणि थोडे ड्रायफ्रूटचे बारीक तुकडे टाकलेले आहेत. सर्व जिन्नस आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. आता इथे आवश्यकतेनुसार आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि एक थिकसं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे.
चला, केकचं बॅटर तयार झालेलं आहे. आता एक बेकिंग ट्रे घेतलेला आहे. त्यात मी बेकिंग पेपर लावून घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित ग्रीस करून घेतलेला आहे. आता भांड्यामध्ये बॅटर टाकून घेतलं, थोडं टॅप करून घेतलं आणि वरून मी आणखी थोडे ड्रायफ्रुट्स टाकून घेतले. केकला आता 180 डिग्रीवर 20 मिनिटासाठी मी बेकिंग करायसाठी ठेवून दिला. ओटीजीला मी आधीच प्रीहीट करून घेतलं होतं. चला, एक काम तर माझं आटोपलं आणि ते महत्वाचं होतं. त्यानंतर मग मी पोळ्या करायला सुरुवात केली. मला नेहमी नवीन नवीन रेसिपीज ट्राय करायला आवडत असतात. आज तसा मी पायनॅपल केक बनवणार होती, पण पायनॅपल काही मला मिळाला नाही. मग घरी बनानाच होते, म्हणून मग म्हटलं चला आज बनाना केकच बनवून घ्यावा. चला, इकडे माझ्या पोळ्या आटोपल्या आणि तेवढ्या वेळात केक पण बेक झाला. इथे केक मी बनवला होता माझ्या मैत्रिणींच्या वाढदिवसासाठी, पण आणखी एक गुड न्यूज मिळाली. तुला कसं माहित होतं? हो, पण ते आपल्यासाठी नाही बनवलेलं आहे. ते माझे फ्रेंडचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी बनवलं. पण ते मला असं वाटून राहिलं की म्हणजे हे झालं मग बनवणार. माझा मुलगा गुड न्यूज घेऊन खाली आला आणि त्याला केक तयार दिसला. त्याला वाटलं तुला कसं कळलं की मी गुड न्यूज देणार आहे आणि तू आधीच केक बनवून ठेवला. तर मी म्हटलं हा केक तुझ्यासाठी नाही आहे. आणि गुड न्यूज ही होती की माझा मुलगा हा रशियावरनं MBBS करून आला, तर त्याला इंडियामध्ये FMGE ही एक्झाम द्यावी लागते आणि त्याचा आज रिझल्ट आलेला होता आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्येच तो क्लिअर झाला. ही एक खूपच आनंदाची बातमी होती. यावर्षी जी FMGची एक्झाम झाली ना, ती खूपच टफ होती. म्हणजे बरेच मुलं इतके निराश होते की आपण क्लिअर करू शकणार नाही. आणि माझा मुलाचा तर हा फर्स्ट अटेम्प्ट होता, त्यामुळे मुलगा जेव्हा परीक्षा देऊन आला तेव्हा तो नर्वसच होता. पण आज रिझल्ट पाहून तो इतका आनंदी झाला की अक्षरशः त्याचे हातपाय थरथर कापत होते. आम्हाला पण खूप आनंद झाला. मेहनतीचं फळ मिळालं यापेक्षा आणखी काय पाहिजे. कारण की त्याने 4 महिने इतका अभ्यास केला, अगदी घराच्या बाहेर सुद्धा तो दिवसभर निघत नव्हता. अगदी 12-12 तास त्याचे क्लासेस चालायचे. चला, माझे सर्व कामं आटोपले, मी आंघोळ वगैरे झाली. थोडा मधात वेळ होता तर एक फेसबुक पोस्ट पण मी शेअर करून घेतली आणि मग मी तयारी केली. बघा, माझा केक हा असा तयार झालेला आहे. चला, केक एकदम छान झालेला आहे, व्यवस्थित बेक झालेला आहे. आता केक आपल्याला वाढदिवसासाठी न्यायचा होता, त्यामुळे मी केकला टेस्ट तर केलं नाही की तो टेस्टी झाला की नाही. मग तसाच मी डब्यात भरला आणि घेऊन निघाले. आता आपल्याला तर साधा केक आवडतो, पण लहान मुलांना हा क्रीम केक आवडतो, म्हणून मी जाता जाता बेकरीतनं एक केक सुद्धा घेतला आणि आली बघा माझ्या मैत्रिणीकडे. इथे या दोघींचा हा आज वाढदिवस आहे. दोघींची ही ओवाळणी सुरू आहे आणि मी इथे व्हिडिओ घेत आहे, त्यामुळे सुरुवातीला तरी मी इथे काही तुम्हाला दिसणार नाही. हे बघा, आणखी एका दुसऱ्या मैत्रिणींनी सुद्धा एक घरून केक तयार करून आणलेला होता आणि हा आहे मी बेकरीतनं आणलेला केक आणि हा आहे मी बनवलेला केक. तर असा आज एक नाही तर 3 केक इथे आणलेले होते. आणि ह्या बघा माझ्या सर्व मैत्रिणी, म्हणजे सर्व जणी तर नाही आल्या होत्या, त्यातल्या 3-4 जणी नाही आहेत. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू हिरान हिकुंदताई प्रणित प्रचिती. मला हे केकच हेच आवडतात. हेच केक आवडतात. मला माहिती आहे तुझ्या एकदा बोलली होतं मला क्रीम सर्वांचं विश करून झालं होतं आणि सर्वांचं एकमेकांना केक खाऊ घालून झालं होतं. मी एकटीच राहिली होती कारण की मी व्हिडिओ तयार करत होती. मग माझ्या दुसऱ्या मैत्रिणीने माझा फोन घेतला, म्हणे तू असू दे, आता तू जा, मी तुझा व्हिडिओ बनवते. मग मी पण ज्यांचा वाढदिवस होता त्या दोघींना पण केक खाऊ घातला. काही बोला, बर्थडे गर्ल. आज माझा वाढदिवस माझ्या मैत्रिणीने इतका
इतका म्हणजे अकस्मात मला सरप्राईज दिलं आणि इतका छान साजरा केलेला आहे आणि 3 केक आणलेले आहेत. म्हणजे मी केक तर बघून घ्या आणि त्याची चव सुद्धा इतकी छान आहे. थँक्यू. वेलकम ताई. आता हिरा तू बोल 2 शब्द मैत्रिणीवर. मैत्रिणी खूपच छान आणि त्यांनी स्पेशली स्वतःच्या हाताने बनवून आणले थँक्यू राहो. सगळ्यांनी आम्ही मिळून राहू. जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत आम्ही आमची एकी अशीच राहावी अशीच मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि अशाच आनंदात आणि हेल्दी राहो. आणि रंजनाने स्वतःच्या हाताने केक बनवून आणलेला आहे आणि तो इतका चविष्ट आहे आणि ही सुरणच आहे. इथे नेहमी खूप हिचे नेहमीच व्हिडिओ असतात, फॉलोअर्स खूप आहेत. त्याबद्दल तिला आम्ही धन्यवाद देतो. प्लीज हो, लाईक हो, सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा. तर अशा प्रकारे आज आम्ही आमच्या मैत्रिणींचा हा वाढदिवस सेलिब्रेट केलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ पण मी इथेच थांबवते. मी जे तुम्हाला म्हणायचे ते माझ्या मैत्रिणीनेच तुम्हाला म्हटलेलं आहे. तर मला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.